श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला स्वामी सेवेकरी बाळप्पा महाराज यांच्याबद्दलची गोष्ट सांगणार आहे. तर बाळप्पा हे धारवाड जिल्ह्यातील हवेरी गावचे राहणारे यजुर्वेदी ब्राह्मण होते. स्वामी आपल्या सेवकास शेकडो कोसांच्या अंतरावरून सुद्धा खेचून आणत असत. बाळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. अनेक वर्ष ते स्वामींच्या सहवासात राहून स्वामींची सेवा करीत होते. त्यांचे सावकारी व सराफीचे दुकान होते. ते 30 वर्षाचे असताना त्यांना घरात व धंद्यात कशातच लक्ष लागत नव्हते. गुरुसेवा करावी हा त्यांनी ध्यास घेतला आणि आपण हुबळीत काही कामानिमित्त जात आहोत असे सांगून त्यांनी घर सोडले. ते मुरबाड येथे आले. तेथे चिदंबर दीक्षित हे सद्गुरू राहत होते. त्यांनी अनेक चमत्कार केले होते. बाळप्पा 3 दिवस तेथे राहिले. चिदंबर स्वामींच्या सांगण्यावरून ते प्रथम गाणगापूरला आले. काही दिवस त्यांनी तेथे श्री नृसिंह सरस्वतींची सेवा केली. तेव्हा त्यांना अक्कलकोट येथे स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत, त्यांची सेवा करावी असा संकेत मिळाला. त्याप्रमाणे अनेक शुभ घटना व दृष्टांतानंतर घडत गेल्या. शेवटी रामनवमीच्या दिवशी ते अक्कलकोटला आले. स्वामी जेथे होते तेथे खडेसाखर घेऊन ते दर्शनाला गेले. स्वामींना पाहून त्यांचे मन खूप आनंदाने भरून गेले. त्यांनी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवले. स्वामीही त्यांच्या भेटीने आनंदित झाले. जवळच्या झाडांना आलिंगन देऊन त्यांनी बाळप्पाजवळ आपले प्रेम दर्शविले. दुसऱ्या दिवशी स्वामी राजवाड्यात गेले. त्यामुळे तेथे बाळप्पाला दर्शनाला जाताच येत नव्हते. म्हणून त्यांनी जवळील मुरलीधराच्या देवळात जाऊन अनुष्ठान आरंभले. 8 दिवसांनी स्वामी राजवाड्याबाहेर आले. तेव्हा बाळप्पा रोज त्यांच्या दर्शनाला परत जाऊ लागला. त्यांच्याबरोबर विश्वनाथ म्हणून सेवेकरी होता. तोही स्वामींच्या दर्शनाला जात असे. स्वामी त्या विश्वनाथाला रोज प्रसाद देत असे, पण बाळप्पाला मात्र प्रसाद देत नव्हते. म्हणून बाळप्पाला वाईट वाटले. एक दिवस खारका आणून त्याने स्वामींसमोर ठेवल्या, परंतु त्यातलाही प्रसाद स्वामींनी त्याला दिला नाही. आपण फारच अभागी आहोत असे बाळप्पाला वाटले. स्वामींनी सर्वांना प्रसाद दिला, पण मग मलाच का नाही दिलं असे त्यांच्या मनात आले. स्वामींच्या मनात दुसरेच होते. ज्याला इथून लवकर परत पाठवायचे त्यालाच प्रसाद देऊन स्वामी निरोप देत असायचे. बाळप्पा परत जावा असे स्वामींना कधी वाटतच नव्हते. हे बाळप्पाला अनुभवांती नंतर कळून आले. बाळप्पाच्या देखतच स्वामींनी अनेकांना असे औषधे सांगून त्यांचं रोगहरण केले होते. हे जेव्हा त्याने पाहिले तेव्हा स्वामींवर त्याची दिवसेंदिवस दृढ श्रद्धा प्रेम वाढत चालले. एक दिवस स्वामींनी त्याच्या हाती आपली जपमाळ दिली व त्याला विचारले, यात्रा झाली का रे? बाळप्पाला त्याचा अर्थ समजला नाही. तो परत मुरलीधराच्या मंदिरात आला. काही दिवसांनी चोळप्पाने त्याला आपल्या घरी नेले व दोघे स्वामींची एकत्र सेवा करू लागले. परंतु बाळप्पाला वाटले, सद्गुरूची सेवा करायला अहोरात्र त्यांच्या सोबतच राहणे जरुरीचे आहे. म्हणून ते स्वामींबरोबर सर्वत्र जाऊ लागला. त्याचवेळी सुंदराबाई नावाची विधवा स्त्री ही स्वामींबरोबर राहू लागली. पुढे सुंदराबाईला बाळप्पाची सेवा भक्ती पाहून हेवा वाटू लागला. फक्त आपणच स्वामींची सेवा करावी असे तिला वाटू लागले. काही दिवसांनी बाळप्पाच्या बेंबीतून रक्त निघू लागले. तो आजारी पडला, परंतु त्यावेळीही त्याने स्वामी सेवा करण्याचे काम चालूच ठेवले होते. एक दिवस त्याच्या निस्सीम सेवेने त्याच्या बेंबीतून विषाची पुडी बाहेर पडली व स्वामींनी त्याला जीवदान दिले. कोणी दुष्टाने त्याच्यावर विषप्रयोग केला होता. बाळप्पाला सोमवारी महादेवाची पूजा करण्याची सवय होती. ती पूजा झाल्यानंतर बाळप्पा स्वामींकडे जायचा. सुंदराबाईने त्यावेळी स्वामींना त्याने ही पूजा बंद करावी अशी आज्ञा द्यायला सांगितले. तेव्हा बाळप्पाने ही पूजाही सोडली. एक दिवस बाळप्पा तेथे आल्यावर आपले नुकसान होते असे तिने इतर सेवेकऱ्यांना सांगितले. तेव्हा बाळप्पाला आपल्या गावी जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा बाळप्पा म्हणाला, महाराजांनी तशी आज्ञा दिली तर मी नक्कीच जाईन. हे सेवेकऱ्यांनी स्वामींना सांगितले. तेव्हा स्वामी म्हणाले, बाळप्पा कुठेही जाणार नाही. बाळप्पावर महाराजांचे खूप प्रेम होते. त्यामुळे इतर सेवेकरी मंडळींनी केलेले सर्व प्रयत्न त्याला दूर सारण्यास व्यर्थ गेले. अनेक प्रकारची कामे स्वामी बाळप्पाला सांगत असत. पुढे बाळप्पा स्वामींचा पट्ट सेवेकरी झाला. चांदीची भांडी वगैरे सर्व बाळप्पाकडे ठेवावी असे स्वामींनी आज्ञा दिली. तेव्हा एक दिवस चोळप्पा म्हणाला, महाराज, बाळप्पा आता खजिनदार झाला आहे. त्यावर महाराज म्हणाले, खजिनदार नाही, जमादार झाला आहे. त्याच्याजवळ फक्त सामान आहे, खजिना नाही. सुंदराबाई पुढे अनेक कारस्थाने करून बाळप्पाला दूर केले. बाळप्पासारख्या निस्सीम सेवेकऱ्याला त्या बाई समवेत राहणे कठीण झाले. कारण स्वामींपुढे ठेवलेले पैसे सुंदराबाई नेत असे. तसेच सर्व चीजवस्तूही ती स्वतःजवळ ठेवून घेत असे. बाळप्पा मात्र स्वामींच्या कसोटीला पूर्ण उतरला होता.
सुंदराबाईच्या कुटील कारस्थानाने बाळप्पाला तेथे राहणे कठीण झाले होते. स्वामींवर सुंदराबाईंचे वर्चस्व होते. शेवटी स्वामींनी बाळप्पाला आसन देण्यासाठी सेवेकऱ्याला सांगितले. तेव्हापासून मारुतीच्या देवळात बसून स्वामींचा जप करू लागला. सर्व संग त्याग करून गुरुसेवा करण्यासाठी आपण येथे आलो, पण तेही आपल्या नशिबी नाही म्हणून बाळप्पाला वाईट वाटले. परंतु सर्व सेवेकऱ्यांना बाळप्पा हे उत्तम सेवेकरी म्हणून स्वामी त्यास चाहत होते हे दिसून आले. एक दिवस स्वामी म्हणाले, बाळप्पा काय खाऊ म्हणतोस? दम खा रे. याचा खरा अर्थ धीर धर असा होता. त्याच दिवशी बाळप्पा परत सेवेकरी म्हणून काम करू लागला. काही दिवसांनी सरकारकडून स्वामींची व्यवस्था पाहण्याची ठरली. तेव्हा बाळप्पा, गणपतराव व जगन्नाथ या सेवेकऱ्यांना नेमून देण्यात आले. तिघांनीही सरकारकडून पगार घेण्यास नकार दिला. सुंदराबाईच्या कारकिर्दीचा तेव्हा शेवट झाला. बाळप्पा पुढे श्री बाळप्पा महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी समर्थांची कीर्ती दूरवर पसरवली होती. त्यांनी अविश्रांत श्रमपूर्वक लोकोद्धाराचे कार्य केले. श्री बाळप्पा महाराजही लोकोत्तर विभूती गणली जाऊन त्यांचा अनुयायी वर्गही वाढला. अनेक ठिकाणी स्वामींचे मठ स्थापन करून स्वामींनी आखून दिलेल्या मार्गाने त्यांनी कार्य चालू ठेवले. बाळप्पा हे स्वामींचे निष्ठावंत भक्त होते. स्वामींचा त्यांना दीर्घकाळ सहवास लाभला होता. स्वामींनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले होते. श्री स्वामी समर्थांच्या निर्वाणानंतर बाळप्पांना जीवन असह्य झाले. ते वारंवार श्रींची आठवण काढून दुःख वेग आवरण्याचा प्रयत्न करीत होते. एकदा त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला व सांगितले, तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत तेथे मी चैतन्य रूपाने वास करीन आणि यापुढे तेथेच तुझी सेवा घेईन. बाळप्पांना स्वामी नेहमी म्हणत असायचे, तुला मी आपल्यासारखे करीन. या उद्गारात सूचित केल्याप्रमाणे स्वामींनी आपला वारसा हक्क बाळप्पा महाराजांना दिला. शिवाय निर्वाण काळापूर्वी श्री स्वामी समर्थ ही अक्षरे कोरलेली अंगठी त्यांनी बाळप्पाच्या बोटात घातली. माझा वारसा तू पुढे चालव असा आशीर्वाद दिला. आपल्या पादुका देऊन स्वतंत्र मठ स्थापण्याची आज्ञा दिली. त्यांच्यानंतर महाराजांचे कार्य चालवण्याची जबाबदारी बरीच वर्षे बाळप्पा महाराजांनी केली. त्यांनी बराच लोकसंग्रह केला. आजही अक्कलकोट येथे त्यांच्या मठाला भक्त भेट देतात. बाळप्पा महाराज यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपरा तसेच बंगाल, बिहार, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत संचार केला व हजारो लोकांना सन्मार्गाला लावले. अविश्रांत श्रमपूर्वक लोकोद्धाराचे कार्य त्यांनी केले व स्वामींचा संदेश दिगंतरी पोहोचविला. तात्पर्य काय तर, सेवक आम्ही भक्त असतो सदैव अज्ञानी, कशी करावी संत सेवा ना उमजे मनी. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.